नमस्कार. विधान परिषदेच्या 17 जागांकरता 18 जूनला मतदान होत आहे आणि 22 जूनला मतमोजणी होते. त्या निमित्तानं विधान परिषद त्याची निवडणूक नेमकं सगळं कसं असतं हे प्रक्रिया समजून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. विधान परिषदेला जरी वरिष्ठ सभागृह असं म्हटलं जात असलं तरी त्याला तितके अधिकार नसतात आणि त्याचे सदस्य हे लोकांमधून निवडून येत नसतात. आपण जरी विधान परिषदेविषयी बोलत असलो तरी महाराष्ट्राच्या विधानसभेची सदस्य संख्या आहे 288 आणि विधान परिषदेची सदस्य संख्या आहे 78. विधान परिषदेची किमान सदस्य संख्या 40 असावी लागते किंवा जास्तीत जास्त ती 94 सदस्य संख्या असू शकते. महाराष्ट्राच्या विधान परिषदेची सध्याची सदस्य संख्या आहे 78. सध्या विधानसभेमध्ये काय चित्र आहे ते आधी आपण बघूयात आणि मग विधान परिषदेकडे वळूया. विधानसभेमध्ये सदस्य संख्या आहे 288. यामध्ये महायुतीचे 236 आमदार आहेत. आधी 234 होते पण सुनेत्राताई पवार आणि अक्षय कर्डिले निवडून गेले आणि त्यामुळे आता महायुतीची आमदारांची संख्या झालेली आहे 236. महाविकास आघाडी 49 आणि इतर पक्षांचे 3 आमदार असे मिळून 288 आमदार सध्या विधानसभेमध्ये आहेत. हे कनिष्ठ सभागृह आणि वरिष्ठ सभागृह म्हणजे विधान परिषद. या विधान परिषदेच्या 18 जूनला जे मतदान होतंय ते 22 पैकी 17 जागांकरता होत आहे. आता 22 हा आकडा कुठून आला तर स्थानिक स्वराज्य संस्थांमधून निवडून गेलेले 22 सदस्य हे विधान परिषदेमध्ये असतात. त्या 22 पैकी फक्त 17 जागांकरता 18 जूनला मतदान होत आहे आणि 22 जूनला मतमोजणी होणार आहे. नगरसेवक त्यांच्या मतदारसंघात उभ्या असलेल्या उमेदवारांना या ठिकाणी मतदान करतात. कोणत्या 17 जागा आहेत ज्या करता निवडणूक होतीये 18 जूनला ते बघूयात. सोलापूर, ठाणे, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, नांदेड, यवतमाळ, पुणे, भंडारा गोंदिया, रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग, नाशिक, वर्धा चंद्रपूर गडचिरोली, अमरावती, धाराशिव लातूर बीड, परभणी आणि हिंगोली, जळगाव, सांगली सातारा आणि नागपूरला पोटनिवडणूक होते. अशा एकूण 17 जागी निवडणूक होते आहे. आता 22 पैकी म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या 22 पैकी 17 जागांकरता निवडणूक होतीये. मग उर्वरित 5 जागांचं काय तर 5 जागांवर यामुळे निवडणूक होऊ शकत नाहीये कारण तिथे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाच झालेल्या नाहीयेत. आरक्षण चुकीचं पडल्याच्या कारणावरून निवडणुकांवर आक्षेप हा विषय कोर्टात गेलाय. त्यामुळे त्या ठिकाणी निवडणुकाच होऊ शकलेल्या नाहीयेत. अनुषंगानं विधान परिषदेच्या 17 जागांकरताच निवडणूक होते. आता विधान परिषदेच्या 78 सदस्यांची निवड कोण करतं कशी होते ते बघूया. तर 30 सदस्य आमदारांकडून निवडले जातात. म्हणजे काय आमदार मतदान करतात आणि 30 सदस्यांना विधान परिषदेमध्ये पाठवतात. दुसरं म्हणजे 22 सदस्य हे स्थानिक स्वराज्य संस्थांकडून निवडले जातात ज्याच्याविषयी आता आपण बोलतोय आणि जी निवडणूक 18 तारखेला होतीये. तर या 22 पैकी 17 जागांकरता निवडणूक होणार आहे. 22 सदस्य हे स्थानिक स्वराज्य संस्थांकडून निवडले जातात म्हणजेच नगरसेवक मतदान करतात आणि या 22 सदस्यांना विधान परिषदेमध्ये पाठवतात. तिसरं म्हणजे 7 पदवीधर मतदारसंघ. आता पदवीधर जे असतात ते मतदान करतात आणि 7 सदस्य विधान परिषदेमध्ये पाठवतात. 7 शिक्षक मतदारसंघ म्हणजे काय तर शिक्षक मतदान करतात आणि 7 सदस्यांना विधान परिषदेमध्ये पाठवतात आपलं प्रतिनिधित्व करण्याकरता. आणि 12 राज्यपाल नियुक्त सदस्य असतात म्हणजेच पक्ष नावं राज्यपालांकडे पाठवतात आणि राज्यपाल ते 12 सदस्य नियुक्त करतात. असे झाले 78 सदस्य जे विधान परिषदेमध्ये काम करतात. तर ही सगळी माहिती सोपी आहे का उपयुक्त वाटली का कमेंट करून नक्की सांगा.